Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. MPSC साईटवर तुम्ही जाता आणि आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो. त्यानंतर खूप साऱ्या डिफिकल्टीज अराईज होतात. जो व्यक्ती फॉर्म भरत नाही तो डायरेक्टली नाही सांगू शकत, पण जेव्हाही जो फॉर्म भरायला जातो त्याला अत्यंत जास्त अशा अडचणी येतात आणि त्या फॉर्ममध्ये गेल्यानंतरच हे सगळं कळायला लागतं. मग नंतर तुम्ही त्या फॉर्म अर्धवट सोडता आणि मग कुणाला तरी विचारण्याचा प्रयत्न करता की इथे असं का होतं आहे. आपण वारंवार MPSC साईटवर किंवा MPSC ऑफिसला कॉलही लावतो, पण त्यांचंही तेवढा रिस्पॉन्स येत नाही किंवा आपल्याला त्याचं समाधान होत नाही. आता मी आधीच तुम्हाला सांगते की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्सचं उत्तर देते, पण कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघत नाही. सो आय एम रिक्वेस्टिंग यू फर्स्ट ऑफ ऑल की प्लीज वॉच फुल व्हिडिओ. अदरवाईज परत तुम्हाला कमेंट करून मला प्रश्न विचारावेच लागतील आणि ते सतत चालूच राहणार. त्यामुळे प्लीज एकदा फुल व्हिडिओ बघा. सर्वात आधी आता सध्या 2-3 एक्झामिनेशन्स आहेत, त्या की असिस्टंट प्रोफेसर आहे किंवा मग आत्ता सध्याचं फॉर्म भरणं सुरू आहे तो असिस्टंट डायरेक्टर आहे, कन्झ्युमर फोरम, इंडस्ट्रियल कोर्ट, हे अशा एक्झामिनेशनचे फॉर्म आऊट झालेले आहे आणि तारीख पण आऊट झालेली आहे आणि तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आहे, बट तुम्हाला नॉट एलिजिबल दाखवत आहे. ठीक आहे की नाही. तर मग या नॉट एलिजिबिलिटीमध्ये एक आपल्याला इथे इश्यू येतो आहे की मला का नॉट एलिजिबल दाखवत आहे. माझं शिक्षण आहे, माझी लॉमध्ये डिग्री आहे, माझी जे क्वालिफिकेशन दिलं आहे ते क्वालिफिकेशन पण आहे, पण मला का इथे हे दाखवत आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की सगळ्यात आधी आपलं MPSCचं प्रोफाईल काढा. त्यामध्ये आपलं एज पहिले बरोबर आहे का ते बघा. एज बरोबर नसेल तर तुमचा कुठल्याही प्रकारे फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. सेकंड थिंग अशी आहे की तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही प्रॉपरली टाकलं आहे का हे बघणं गरजेचं आहे. आपलं जे नोटिफिकेशन येतं त्याच्यामध्ये आता जे डायरेक्टरचं नोटिफिकेशन आलं आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये डिग्री त्यांनी जी दिली आहे ते म्हटलं की पजेस अ डिग्री इन लॉ. असे अनेक तुमचं पजेस अ ग्रॅज्युएशन इन एनी युनिव्हर्सिटी, पजेस अ केमिस्ट्री, फिजिक्स, काहीही असू शकतं. तर त्या नोटिफिकेशनमध्ये जी लाईन दिली आहे ना तीच तुम्हाला टाकायची असते, तरच फॉर्म ॲक्सेप्ट होतो. आलं लक्षात. परत काही एक्सपिरियन्सचेच असतात, लाईक लॉ विद्यार्थी असेल तर त्याचे एक्सपिरियन्स इन प्रॅक्टिसिंग इन द सेशन कोर्ट तुम्ही टाकता, पण प्रॅक्टिसिंग इन सबऑर्डिनेट कोर्ट तिथे दिलेलं असतं. मग इथे चुकतो शब्द आणि तिथं वेबसाईट आहे ते ॲक्सेप्ट नाही करणार आहे. त्यामुळे तुमची डिग्री किंवा तुमचा एक्सपिरियन्स प्रॉपर ज्या शब्दामध्ये नोटिफिकेशनमध्ये रिक्वायर्ड आहे त्याच शब्दामध्ये देणे गरजेचं आहे, अदरवाईज फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. पहिला प्रश्न. आता दुसरा जो आहे की मग हे कसं करायचं, तर प्रोफाईल काढा. कोणी क्वालिफिकेशन जागी LLB, LLM, BSL, LLB, BALB असं काहीही टाकलं असेल तरी MPSC तुम्हाला एक क्लॉज आणि एक बॉक्स देत असतं. त्याच्यामध्ये एक ॲरो असतं की तुमच्या डिग्र्यांची लिस्ट असते तिथे त्या फॉर्मनुसार. तिथे क्लिक करा आणि तिथे केल्यानंतर पजेस अ डिग्री इन लॉला क्लिक करा. तुमचं जे काही एज्युकेशन नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे ते करा. कधी कधी ॲडव्होकेट टाकतात, ॲडव्होकेट इन सबऑर्डिनेट कोर्ट टाकायचं असतं तर तुम्ही ॲडव्होकेट इन सेशन कोर्ट टाकता, तर ते ॲक्सेप्ट होणार नाही. जे तुम्हाला क्वालिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये रिक्वायर्ड केलं आहे तेच टाका. पजेस अ डिग्री इन लॉ तर पजेस अ डिग्री इन लॉलाच क्लिक करा, तसंच टाका. LLB, LLM खूप सारे शिक्षण टाकून ठेवू नका, लॉ टाका की ग्रॅज्युएशन इन अ लॉ, LA. जे तुम्हाला क्वालिफिकेशन तिथे रिक्वायर्ड केलं ते तुम्ही तिथे ट्राय करून बघा, तरच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार आहे. ओके. नाऊ कम टू द सेकंड की नॉट एलिजिबल. यामुळे दाखवू शकतं की नॉट एलिजिबल, पण कधी कधी MPSC साईटचा तो इश्यू असू शकतो. तर 4-5 तास ट्राय करू नका किंवा तुमच्या याच्यामधनं ट्राय करू नका, दुसऱ्या कुठल्या लॅपटॉप किंवा फोनमधनं तुम्ही ट्राय करून बघा. ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे त्याला विचारा की तुम्ही कुठल्या साईटवरून, क्रोमवरून केलं आहे का, की काय मोझिला वगैरे काय काय असतं तिथून करा. किंवा असंही होतच नसेल तर इंटरनेट कॅफेवाल्याकडे जा, ज्याचा ऑलरेडी त्यांनी तशा प्रकारचे फॉर्म भरले तर तिथे जाऊन तुम्ही ते करू शकता, जर या अडचणींमध्ये तुम्ही येतच नाही आहात तर. क्लिअर. सो नाऊ कम टू द थर्ड थिंग दॅट की इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर तुमचा इथे कंप्लीट झालेला आहे. बरोबर आहे की मी तुम्हाला सांगितलं की इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये हे थोडंसं चेंजेस करून बघा. नोटिफिकेशन थ्रू जा की नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे. नाऊ कम टू द नेक्स्ट. आता इलिजिबिलिटी प्रॉब्लेम सॉल्व झाला. सेंटर येत नाही आहे. सेंटर काय येत नाही आहे, तर सेंटरचं जो काही कमी जागा असतात ना, 12, 15, 20 सेंटर येत नसेल तुम्हाला, सेंटरचं ऑप्शन येत नाही. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे असं सेंटरचं ऑप्शन तुम्हाला येणार नाही आहे.
कारण कमी जागा असतात, कमी वॅकन्सी असतात, तर सेंटर मुंबईच नेहमी दिलं असतं, त्यामुळे तिथे चॉईस नसतो. तर त्या ॲरोवर टिक केल्यानंतर तिथे खाली नन येतं, ननला सिलेक्ट करायचं अँड देन फॉर्म सबमिट करायचा. किंवा सेंटर त्यांना द्यायचे असेल तर ते त्यांच्यात तुमचा फॉर्म तुम्ही कुठून भरला आहे, तुमचं ज्युरिस्डिक्शन काय, त्या संदर्भात ते तुम्हाला सेंटर देऊ शकतात. पण तरीही सेंटर नन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. सेंटरचं टेन्शन घेऊ नका, सेंटर तुमच्या चॉईस नाही आहे. ठीक आहे की नाही. हा एक असतो. कमी जागा असते तेव्हा ते सेंटर टाकत नाहीत सध्या तरी. हाही एक सेंटरचा इश्यू आहे. त्यानंतर समोर जाऊया. अजून भरपूर जणांचे काय MPSCच्या रिगार्डिंग इश्यूज असतात. तर नॉन क्रिमिलर हा एक खूप मोठा इश्यू आहे तुमचा, की मॅडम आत्ता आमच्याकडे नॉन क्रिमिलर नाही आहे, ते कुठून टाकायचं, कसं टाकायचं, फॉर्मची डेट जाईल, नॉन क्रिमिलर तर आम्हाला तहसील देणार नाही इतक्या लवकर. तर तुम्ही आज किंवा उद्या जेव्हाही तुम्हाला फॉर्म भरायचा तर नॉन क्रिमिलियरसाठी तहसीलमध्ये अप्लाय करा. अप्लाय केलं ज्या दिवशी त्याच दिवशी तुम्हाला एक पोच पावती मिळते. पोच पावती मिळाल्यानंतर तुम्ही काय करू शकता की ती पोच पावती जी आहे तर त्याच्यावर एक टोकन नंबर असतो, तो टोकन नंबर तुम्ही तिथे टाकून द्या. जिथे की नॉन क्रिमिलियर नंबर मागतात ना तिथे टाका. आणि नॉन क्रिमिलियर इश्यूड डेट असते ते टोकन नंबर त्या पोच पावतीवरचीच डेट तुम्हाला टाकायची आणि फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे. मग हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला नॉन क्रिमिलियर घेऊन जाऊ शकता. आणि इंटरव्ह्यू आणि आत्ताच्या परीक्षेत खूप सारा डिस्टन्स असतो, ते तुम्हाला सहज मिळतं 15-20 दिवसानंतर. हा एक नॉन क्रिमिनलचा इश्यू तुमचा सॉल्व्ह झाला. सेकंड आहे की माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट तर आहे पण व्हॅलिडिटी नाही. व्हॅलिडिटी नसेल तर नो टाका. व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. इंटरव्ह्यूपर्यंत व्हॅलिडिटी काढा. इंटरव्ह्यूला जरी व्हॅलिडिटी नसेल तर नंतर ॲफिडेविट करून तुम्ही काढू शकता. फोर्थ आहे की काही विद्यार्थ्यांच्या अशा चुका होऊन जातात फॉर्म भरताना, की काल एक विद्यार्थ्याचा फोन आला की मॅडम फॉर्म भरताना मी थोडीशी चूक केली आहे, मी डिस्टन्स एज्युकेशन टाकलं आणि फॉर्म सबमिट झालेला आहे. सो या सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे, आता ते काहीच होऊ शकत नाही. फॉर्म गेला, फीज पेमेंट झालं आहे, फॉर्म ॲक्सेप्ट झालं आहे, आता त्यावर उपाय नाही आहे. प्रोफाईलमध्ये चेंज कितीही करू शकता पण आता ॲप्लिकेशन तर सबमिट झालं आहे, आता चेंज नाही करू शकत. तर अशा कोणत्याही चुका जर झाल्या असेल तर इंटरव्ह्यूला जाताना एक बॉन्ड ॲफिडेविट तयार करून घेऊन जा की त्यावेळेस माझ्याच्यानी ही चूक झाली होती. आता यानंतरची गोष्ट आहे की अशा कोणत्याही चुका झाल्या तर तुम्ही ते इंटरव्ह्यूला क्युअर करू शकता. आता त्याच्यावर काही उपाय नसतो. ठीक आहे की नाही. मग आता अजून काही विषय राहिले असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. तसंच तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही आहेत तर आहे म्हणून टाकू नका. तुम्हाला MPSC बार्ड करेल. माझ्याकडे नॉन क्रिमिलियरच नाही आहे पण मी काढणार आहे नॉन क्रिमिलियर, मग इंटरव्ह्यूला घेऊन जाईल. आता मी यस म्हणून टाकू देते तर जमणार नाही. ठीक आहे की नाही. मराठी भाषेचे सर्टिफिकेट लागतच आहे तुम्हाला. मराठी भाषेच्या सर्टिफिकेटसाठी एक व्हिडिओसुद्धा मी बनवून दिला आहे तुम्हाला. मराठी भाषेचे सर्टिफिकेट लागत आहेत तर ते कसं आहे माहिती आहे का, की मराठी ज्यांना येत नाही, ज्यांचा विषय कधीच मराठी नव्हता किंवा त्यांचा मराठीशी काही संबंधच नाही, त्यांच्याकडे महाराष्ट्राचं जो डोमेसाईल नाही आहे, त्या विद्यार्थ्यांना मराठी सर्टिफिकेट लागतं. काही परीक्षा किंवा काही एक्झाम आहे की त्यांना कंपल्सरी आहे तर ते त्यांचा फॉर्मॅटसुद्धा MPSC प्रोव्हाइड करतं. पण मराठी सर्टिफिकेट जर लागत असेल तुम्हाला, तुम्ही हिंदी सायडर आहात तर लागेल तर तिथे समोर लिहिलेलं आहे लागल्यास, तर तुम्ही त्याच्याऐवजी डोमेसाईल टाकू शकता. 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट टाकू शकता ज्याच्यामध्ये मराठी विषय आहे. अशा अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तिथे फॉर्ममध्ये सबमिट करू शकता. आता सेकंड आहे की फॉर्म जर सबमिटच होत नसेल शेवटपर्यंत तर MPSCला कॉल करणे आणि MPSCला तुमचा ID, ईमेल ID, पासवर्ड हे सगळं देणे आणि त्यांना ते प्रोव्हाइड करून ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करतील. हा एक ॲट दी एंड तुमचा उपाय आहे. ठीक आहे. बाकी कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या, काही डॉक्युमेंट नसेल तर खोटारडं डॉक्युमेंट टाकू नका किंवा काही डॉक्युमेंट नसेल तर आहे यस म्हणून प्लीज टाकू नका. डिग्री किंवा कुठल्याही प्रकारे अपिअरिंग म्हणून आहात, अपिअरिंग लोकांचा काही फायदा नसतो की मी अपिअरिंग म्हणून आहे, नाही होत. तर असे काही टाकलं तर MPSC तुमच्यावर ॲक्शन घेऊ शकतं. MPSC तुम्हाला बार्ड करू शकतं अदर कुठल्याही एक्झामिनेशनसाठी. सो प्लीज आय एम रिक्वेस्टिंग यू ऑल की कोणत्याही प्रकारे यस म्हणून टाकू नका जर डॉक्युमेंट नसेल तर. ठीक आहे की नाही. मग काय होतं की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ज्या डेटला फॉर्म भरला त्या डेटला हे डॉक्युमेंट अवेलेबलच नव्हतं तुमच्याकडे, आता असून काही फायदा नाही, आम्ही ते गृहीत घेणार नाही असं ते म्हणतात आणि तुमच्यावर ॲक्शनसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तुम्ही अशी रिस्क घेऊ नका. जे आहे ते अपलोड करा. फोटोज प्रॉपरली अपलोड करा आणि सगळा फॉर्म व्यवस्थित सबमिट करा. प्रोफाईलमध्ये चेंजेस केले तर प्रोफाईलला लॉकच नसेल केलं तर फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही. पहिले प्रोफाईलला लॉक करा. प्रॉपरली क्वालिफिकेशन आणि एज, कास्ट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे आणि एज्युकेशनचे जे आहेत ते.
एज्युकेशनच्यामुळेच फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही, रिजेक्ट होतो, नॉट इलिजिबल दाखवतो. त्याचं कारणच हे असतं की एज्युकेशन आपण कधी माझं लॉ आहे, लॉ डिग्री पजेस डिग्री इन लॉ आपण टाकतो, LLB LLM DSL BSL असं काहीच टाकू नका. जे नोटिफिकेशनमध्ये रिक्वायर्ड पजेस डिग्री इन लॉ दिले तर तीच टाका लॉ. ॲडव्होकेट इन सबऑर्डिनेट कोर्ट दिले तर ॲडव्होकेट इन सेशन कोर्ट, ॲडव्होकेट इन हायकोर्ट नाही टाकायचं, ॲडव्होकेट इन सबऑर्डिनेट कोर्टच टाकायचं आहे. सो हे प्रॉपरली फिलअप करा व्यवस्थित. नोटिफिकेशन हातात ठेवा बाजूला, त्याच्यात काय काय दिलेत ते बघून फिलअप करा, तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नक्कीच होईल. चला, जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. थँक्यू सो मच. लेक्चर्स ॲपवर अपलोड केलेले आहेत आणि लेक्चर्स यूट्यूबवरही मी सतत टाकत राहते. कुठलीही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करते. थँक्यू सो मच.